मित्रांनो नमस्कार. 1980च्या दशकातील शोले चित्रपटाने आणि त्यातील गाजलेल्या डायलॉगने संपूर्ण रसिकांना ही भुरळ घातलेली होती. किंबहुना रसिकांवर शोले चित्रपटाने त्यावेळेस गारुड निर्माण केल्याचं हे आपल्याला आठवत असेल. त्यामध्ये गब्बर सिंगची भूमिका करत असलेला अमजद खानचा संवाद म्हणजे डायलॉग हा संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध झालेला होता. त्यामध्ये गब्बर सिंग आपल्या सहकार्याला म्हणतो, जो डर गया समजो वो मर गया. अगदी याच डायलॉगची अनुभूती अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये येत असल्याचं स्पष्टपणाने दिसून आल्याशिवाय राहत नाही. जो डर गया समजो वो भाजप में गया. एवढी मोठी प्रचंड दहशत ही केंद्रीय तपास यंत्रणांनी म्हणजे ईडी आणि सीबीआयनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये ही निर्माण केलेली आहे. गेल्या काही वर्षात आणि अलीकडच्या काळात महाराष्ट्रात जो पक्षांतराचा उच्छाद मानलेला आहे, त्या उच्छादाने मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुरता पट हा उद्ध्वस्त झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. यातून नैतिक विचारधारा, मूल्य आणि राजकीय पक्षांची भूमिका याच्या मात्र अक्षरशः चिंधड्या उडालेल्या आपल्याला दिसून आल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये एखादी बाब किंवा एखादी गोष्ट घडणारच नाही किंवा अशक्य कोटीतील गोष्ट शक्यतेच्या कसोटीमध्ये आणण्याला हे राजकारण म्हणतात. मी तर त्याही पुढे जाऊन सांगेल की अलीकडच्या काळामध्ये उत्तर ध्रुवावरून थेट दक्षिण ध्रुवावर उड्या मारण्याची कोलांटउडी आणि त्या कोलांटउडीतून निर्माण झालेली राजकीय अपरियता, यातून मात्र भल्यांना या पक्षांतराबद्दल अचंबित व्हावं लागत असलं तरी अचंबित होण्याचं किंवा त्यातून आश्चर्यजनक असं काही रेख राहिलेलं नाही. अशोक चव्हाण यांच्या पक्षांतराने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंबहुना राजकीय विश्लेषक त्याला भूकंप जरी म्हणत असले तर मी मात्र त्याला अजिबात भूकंप म्हणणार नाहीत. त्याला मी मात्र राजकीय सौदेबाजी म्हणल, त्याला मी मात्र राजकीय तडजोड म्हणल, किंबहुना त्याही पेक्षा अतिशय धाडसाने पुढे जाऊन सांगेल, त्याला मात्र मी राजकीय लाचारी असंच म्हटल्याशिवाय राहणार म्हणेल. यातून मात्र या सौदेबाजीच्या राजकारणातून काँग्रेस पक्ष हा 138 वर्षाची दीर्घ परंपरा लाभलेला आहे. काँग्रेस पक्ष आज जरी वार्धक्याकडे झुकलेला असला तरी वाढत्या वार्धक्यामुळे काँग्रेस पक्षाला ही परिपक्वता आलेली आहे. परंतु अशोक चव्हाण यांच्या कालच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षामध्ये काहीशी अस्वस्थता आणि काहीशी भांबावलेली स्थिती ही निश्चितपणाने निर्माण झालेली आहे. परंतु ही परिस्थिती निर्माण होत असताना काहींच्या मते मात्र काँग्रेस पक्षाचं नुकसान झालेलं असलं किंबहुना काहींच्या मते मात्र काँग्रेस पक्षाला हा सेटबॅक बसला असल्याचं जरी म्हटलं जात असलं तरी मी मात्र त्याला सेटबॅक म्हणणार नाही, त्याला मात्र मी कमबॅक म्हणल. कारण या संकटातून काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी ही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. किंबहुना नवसंजीवनी मिळवण्यासाठी काँग्रेस पक्षाला अशोक चव्हाणांनी उद्युक्त केलेला आहे हे म्हटलं तर फारसं वावगं होणार नाही. कारण काँग्रेस पक्षामध्ये अशोक चव्हाण असताना जर नुकसान झालं असेल तर काँग्रेस पक्षाला अशोक चव्हाण असताना काँग्रेस पक्षाचा काय फायदा झालेला आहे हे मात्र अद्यापही कळलेलं नाही. सत्तेत असताना वाम मार्गाने आणि गैरमार्गाने डोळे दिपवणारी बेसुमार आणि अफाट संपत्ती, ही संपत्ती कशी पसवायची आणि ही संपत्ती कशी वाचवायची, ही विवंचना आणि ही भीती ही अशोक चव्हाणांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. त्या भीतीवर मात करण्यासाठी अशोक चव्हाणांनी भारतीय जनता पक्षाच्या दावणीला जाणं पसंत केलेलं आहे. ते जात असताना ती सत्ता कोणाची काय असेना, परंतु त्या सत्तेच्या माध्यमातून आपल्यावर उद्या येणारा अरिष्ट हे अशोक चव्हाणांनी मात्र पूर्णपणे हे फेटाळून लावलेलं आहे. हेच या राजकीय पक्षांतराच्या अंगाने पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हे घडत असताना पक्षांतर अशोक चव्हाणांनी भारतीय जनता पक्षामध्ये केलं असताना त्याला मात्र नैतिकतेचा सोनेरी मुलामा देण्याचं काम हे अशोक चव्हाणांनी केलेलं आहे. आणि इथून मागच्या ज्या लोकांनी प्रवेश केलेला आहे त्या लोकांनी देखील त्याला नैतिकतेचा पांघरून घालून आपलं अपयश किंवा आपलं कुकर्म झाकण्याचं काम हे मागच्या नेत्यांनी देखील केलेलं आहे आणि तेच अशोक चव्हाणांनी केलेलं आहे. आणि हे करत असताना राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून किंवा राजकीय विचारधारा ही पूर्णपणे हद्दपार करून केवळ आणि केवळ देशाच्या विकासासाठी
आणि नरेंद्र मोदी हे या देशाचे समर्थ नेतृत्व आहेत अशी अशी मुलामा देऊन तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याचं काम हे सातत्याने राजकीय पक्षाचे नेते करत असतात. त्यामध्ये मात्र ते तरबेज आणि कावेबाज असल्याचं आपल्या समोर आल्याशिवाय राहणार नाहीत. चव्हाण हे किती जरी राजकीय मुत्सद्दी नेते असले तरी चव्हाणांनी दिलेला स्वार्थासाठी नैतिकतेचा दिलेला मुलामा हा महाराष्ट्रातील जनतेला आवडलेला नाही. किंबहुना नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये आणि नांदेड लोकसभा मतदारसंघापेक्षाही मराठवाड्यामध्ये अशोक चव्हाणांच्या बाबत ज्या प्रतिक्रिया या उमटलेल्या आहेत, आज उमटलेल्या आहेत, त्यातून मात्र अशोक चव्हाणांची कृती ही महाराष्ट्राला आवडलेली दिसत नाहीत. मी अगदी व्हिडिओत सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अलीकडच्या काळात तुकड्यावर जगणाऱ्या राजकारणामध्ये सभ्यता आणि राजकीय विचारधारेचा हा दुरान्वयी संबंध नाहीत. राजकीय सभ्यतेचा आणि विचारधारेचा दूरदूरचा देखील संबंध राहिलेला नाहीत. मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि शरद पवारांना मी कदापि सोडणार नाहीत असं अजित पवार म्हटल्याचं आपल्याला आठवत असेल. माझ्या अंगाची कातडी सोलून त्याचे जोडे जरी बनवले आणि ते जोडे बाळासाहेब ठाकरेंना जरी घातले तरी बाळासाहेब ठाकरेंचे माझ्यावर असलेले उपकार हे उभ्या आयुष्यात कधी फिटणार नाहीत असे भुजबळ म्हटले होते. आणि नंतर त्या दोघांनीही म्हणजे छगन भुजबळांनी आणि अजित पवारांनी आपल्या पित्या समान असलेल्या दोन्ही मुत्सद्दी नेत्यांना आपले रंग दाखवले होते. त्यातून त्यांनी दगाबाजी केल्याचा इतिहास हा आपल्याला मात्र ताजा असताना आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आता मात्र नागरिक शास्त्रातील पुस्तकातील लोकशाहीची व्याख्या ही मात्र बदलण्याची गरज आहे. नातेवाईकांनी नातेवाईकांच्या हितासाठी आणि नातेवाईकांनी लुटलेल्या संपत्तीचं आणि आपण लुटलेल्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. अशीच आजची परिस्थिती आणि स्थिती ही अलीकडच्या महाभ्रष्टाचारी नेत्यांनी राजकारणामध्ये निर्माण केलेली आहेत हे सत्य मात्र स्वीकारावंच लागेल. त्यातून सत्तेचं राजकारण हे इतके अविश्वासाने आणि ढोंगीपणाने व्यापून गेले असल्याने उद्या जर कोणी अंधभक्त म्हणाला की अशोक चव्हाणांनी आदर्शचा घोटाळा हा केलेला नाही, किंबहुना अशोक चव्हाण हे महसूल मंत्री असताना पुण्यातील जमिनीचा घोटाळा हा झालेलाच नाही, किंबहुना नरेंद्र मोदींनी देखील अशोक चव्हाणांच्या आदर्श घोटाळ्याचा हा उल्लेख केलेला नाही, तो व्हिडिओ मात्र मॉर्फ करून म्हणजे बनावट करून तो मात्र समाज माध्यमावर टाकलेला आहे. असं विधान जर कोणी अंधभक्तांनी केलं तर त्यामध्ये मात्र अशी अतिशय नवल वाटण्याची कुठलीही गरज नाही, किंबहुना नवल वाटून घेऊ नका अशी स्थिती आजच्या राजकारणामध्ये अंधभक्तांनी आणि अंधभक्तांच्या असलेल्या सुळसुळाटाने ही निर्माण केलेली आहे. मी हा व्हिडिओ बनवत असताना अशोक चव्हाणांना राज्यसभेसाठी जी राज्यसभेची निवडणूक 27 फेब्रुवारीला होणार आहे त्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अशोक चव्हाणांना उमेदवारी ही काँग्रेस पक्षाने दिलेली आहे. त्याचबरोबर मिलिंद देवरांना देखील राज्यसभेसाठी ही भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. आणि ही उमेदवारी देत असताना ज्या भारतीय जनता पक्षाने 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सिंचन घोटाळा आणि आदर्श घोटाळा हा प्रमुख मुद्दा बनवला होता, त्यातून मात्र अशोक चव्हाणांना देखील आज त्यांनी मात्र बिनदिक्कतपणाने राज्यसभेची उमेदवारी करून दिलेली आहे. त्यातून मात्र आपल्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून त्यांनी घेतलेला आहे आणि स्वच्छ करून घेतलेला आहे. यामध्ये मात्र एक गोष्ट आश्चर्य करण्यासारखी आहे. ज्या अशोक चव्हाणांची कागदपत्र आणि ज्या अशोक चव्हाणांची फाईल ज्या किरीट सोमय्या यांनी बाहेर काढलेल्या होत्या, किंबहुना भारतीय जनता पक्षाच्या काही अदृश्य शक्तींनी बाहेर काढलेल्या होत्या, त्या अदृश्य शक्तींची आणि किरीट सोमय्यांची आजची मात्र काय अवस्था आहे, किंबहुना त्यांची कालच्या घटनेच्या बाबत प्रतिक्रिया ह्या आलेल्या नाहीत. जेव्हा जेव्हा भ्रष्टाचारी नेत्यांना भारतीय जनता पक्षामध्ये सामील करून घेण्याची भूमिका ही भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनी स्वीकारलेली आहे, त्यावेळेस मात्र प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनोबल खचल्याशिवाय राहणार नाहीत. किंबहुना त्याही पेक्षा किरीट सोमय्या आणि मोहित कंबोजची अवस्था आणि त्यांच्या असलेल्या अवस्थेबद्दल कीव केल्याशिवाय आपल्याला राहवत नाहीत. आणि या सर्व अलीकडच्या घटनांमधून वेगवेगळ्या पक्षांमधून आलेल्या नेत्यांना भारतीय जनता पक्षाने आपल्या राहुटीमध्ये दाखल करून घेतलेले आहेत.
आणि ह्या रावटीमध्ये दाखल करून घेत असताना त्यांना मात्र सत्तेची पदं ही बिनबोभाट पद्धतीने वाटलेली आहेत. जे छगन भुजबळ 26 महिने तुरुंगवास भोगून बाहेर आलेले आहेत आणि जे ईडीच्या रडारवर एकनाथ शिंदे होते, ज्या ईडीच्या रडारवर प्रताप सरनाईक होते, ज्या ईडीच्या रडारवर संजय राठोड होते, हसन मुश्रीफ होते आणि प्रफुल्ल पटेल होते आणि धनंजय मुंडे हे देखील होते, या सर्वांना सत्तेत सामावून घेऊन भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचारी लोकांचा अड्डा आणि भ्रष्टाचारी लोकांचा उकिरडा हा बनवलेला आहे. त्यातून कायदेशीर मान्यता ही भ्रष्टाचाराला मिळाल्या असल्याचं आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाहीत. किंबहुना त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगेल की या सर्व नेत्यांना आपल्यामध्ये समावेश करून घेत असताना या भ्रष्टाचाराला राजकीय मान्यता एकदा देऊनच टाका. म्हणजे कोणी उद्या उठला आणि भ्रष्टाचार केला तर त्यांनी मात्र भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी होऊन आपलं पाप आणि आपलं असलेल्या पापाचं शिंतोडे धुवून घेण्याचं काम हे त्यांना करणं सहज सोपं जाईल. त्यामुळे आज भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रखरपणाने लढण्याची ताकद ही कुठल्याही विरोधी पक्षामध्ये सहजासहजी राहिलेली नाही. किंबहुना विरोधी पक्ष हा फारसा शक्तीने किंवा सामर्थ्याने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढेल अशी शक्यता आज तरी दिसत नाही. आणि यातून मात्र अनेक गैरमार्गाचे अनेक घोटाळे आणि असलेले आर्थिक उपद्व्याप हे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केले असल्यामुळे त्यांना मात्र सत्तेच्या विरोधात बोलण्याचे धाडस किंवा सत्तेच्या विरोधात जर बोललं तर उद्या मात्र पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणेला आपल्याला सामोरं जावं लागेल. त्यातून येरवडाच्या तुरुंगात किंबहुना आर्थर रोडच्या अंडाशेलमध्ये जावं लागेल अशी अनामिक भीती आजही विरोधी पक्षांच्या काही नेत्यांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे सत्तेमध्ये जाणं आणि सत्तेचा मध चाखणे आणि सत्तेच्या उबदार गडीवर मुक्काम करणे हेच विरोधी पक्षातील काही मंडळींनी ठरवलेले आहेत. त्यामध्ये विरोधी पक्षामध्ये असलेले काही कमलधारी किंबहुना काही बुरकेधारी भविष्यात भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यासाठी त्यांचे प्रवेशाचे सोहळे हे मोठ्या प्रमाणावर थाटामाटात झाल्याशिवाय राहणार नाहीत. अशीच फार मोठी शक्यता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज तरी स्पष्टपणाने दिसत आहेत. काँग्रेस आजही समर्थपणाने उभे राहू शकते. काँग्रेस आजही सामर्थ्यवान होऊ शकते. फक्त लढण्याची इच्छा आणि लढण्याची इच्छाशक्ती ही काँग्रेस जनांमध्ये असली पाहिजे. 1977 मध्ये पराभवानंतर देखील इंदिराजी गांधींनी या थेट जनतेमध्ये गेल्या आणि 1980 मध्ये त्या पुन्हा सत्तेत आलेल्या आहेत आणि हे मात्र काँग्रेस जनांनी विसरता कामा नये. अशोक चव्हाण जरी आज भारतीय जनता पक्षामध्ये विसावले असले तरी अशोक चव्हाणांना मात्र काँग्रेस पक्षाने दोनदा मुख्यमंत्रीपद बहाल केलेलं आहे. त्यांच्या पत्नीला आमदारकी दिलेली आहेत. अनेक वर्ष सत्तेमध्ये त्यांना महत्वाची खाती दिलेली आहेत. साधारण 30-32 वर्ष अशोक चव्हाण हे राजकीय सत्तेच्या मखमली थाटामध्ये वावरत होते. ते केवळ आणि केवळ काँग्रेस पक्षाच्या पुण्याईमुळे वावरत होते. काँग्रेस पक्षांनी त्यांना महत्वाची खात्याबरोबर महत्वाची राजवस्त्र ही बहाल केलेली होती. त्यात अशोक चव्हाणांनी भारतीय जनता पक्षामध्ये जात असताना पुढच्या काळामध्ये वाण नाही तर गुण लागला या धर्माप्रमाणे काँग्रेसने देशासाठी किंवा महाराष्ट्रासाठी 70 वर्षामध्ये काय केले असा प्रश्न विचारू नयेत. किंबहुना काँग्रेसने आणि नेहरूंनी देश उभारणीसाठी काय योगदान दिलेले आहे असा प्रश्न विचारला नाही तर आश्चर्य वाटून घेण्याचं कुठलंही कारण नाही. कारण तशी दुर्बुद्धी ही अशोक चव्हाणांना पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सहभागामुळे त्यांच्यामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अशी स्थिती आणि अशीच परिस्थिती आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशोक चव्हाणांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांवर देखील अनेक संकट आली होती. त्या संकटावर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल साम्राज्याला आपला हिसका दाखवला होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या छावणीमध्ये कधीही आश्रय घेतलेला नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आणि त्या इतिहासाची उज्ज्वल अशी परंपरा आहे. हे मात्र आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.